दीक्षा स्वतःशी विचार करत म्हणाली. इकडे दक्ष ऑफिसमध्ये आला आणि लगेच कामाला लागला. गेल्या 3-4 दिवसांचं काम पेंडिंग पडलं होतं. आजपासून एका नवीन टेंडरवर त्याला काम सुरू करायचं होतं. त्यानं कॉल करून कार्तिकला केबिनमध्ये बोलावून घेतलं. कार्तिक, मिस्टर जैनसोबत माझी उद्याची मीटिंग फिक्स कर. नेक्स्ट टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. हो चालेल, कार्तिक म्हणाला. आता पुढे. आणि हो, मला जरा दीक्षानं ज्या ज्या प्रोजेक्टवर काम केलं आहे त्याचे डिटेल्स आणि तिचं काम पाहायचं आहे. मला जर ते ओके वाटलं तर आपण जे न्यू प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत त्यावर दीक्षा काम करेल. दक्ष म्हणाला. आर यू शुअर? कार्तिकला आश्चर्य वाटत होतं. असं का विचारतोयस? आय नो शी इज माय एनिमी, पण कामाच्या ठिकाणी मला फक्त हुशार आणि टॅलेंटेड एम्प्लॉईज हवेत. इज दॅट क्लिअर? येस, नो प्रॉब्लेम. दीक्षा हा प्रोजेक्ट व्यवस्थित हँडल करू शकते. गेले 3 वर्ष तिनं तिचं काम एकदम व्यवस्थित केलं आहे. बाय द वे, दीक्षा कशी आहे? कार्तिकने विचारलं. तिला काय धाड भरली आहे? तू मला विचार मी कसा आहे ते, दक्ष म्हणाला. तसं नाही, ते तुम्ही गोव्याला गेलेलात ना तेव्हा. ओ ते, काय माहीत तिला काय झालं होतं. त्या इन्सिडन्सपासून ती सारखं दिवी दिवी करतीये. आय डोंट नो हू इज दॅट पर्सन. मी विचारलं तिला, पण तिनं विषय टाळला. दक्ष खांदे उडवत म्हणाला. ती तुला थोडीच सांगणार आहे? का नाही सांगणार? हे बघ, मी तिला कितीही टेन्शन देत असलो तरी तिचा काही छळवाद वगैरे मांडलेला नाही. मी कसला तिचा छळवाद मांडतोय? तीच छळते मला. दुष्टबाई आहे ती. छळकुटी म्हैस आहे 1 नंबरची. तिच्या दिसण्यावर जाऊ नकोस. तिचे सगळे रागरंग कळायला लागलेत मला. त्या नितीनला हातोहात मूर्ख बनवलं तिनं. हा बावळट या भ्रमात फिरतोय की यानं तिला फसवलं. उलट देवानं त्याला बक्ष देऊन माझी मान अडकवली तिच्या कचाट्यात. या नितीनला धू धुतला असता तिनं, दक्ष वैतागत म्हणाला. ओ मुंबई मेट्रो, ब्रेक लावा जरा. काय झालंय काय एवढं? कार्तिक त्याला थांबवत म्हणाला. तसं दक्षने त्याला गोव्यातले किस्से सांगितले. त्याचं बोलणं ऐकून कार्तिक खो खो हसत सुटला. हसतोयस काय तू? हे बघ, मी तिला त्रास द्यायचा पूर्ण प्रयत्न करतोय, बट आय एम नॉट अ डेव्हिल. एका मर्यादेनंतर मला नाही जमत. जेन्युअनली रागसुद्धा आणू देत नाही ती मला, म्हणजे तरी मी चिडेन. पण त्या नितीनवर सॉलिड भडकलोय मी. मावशी आणि तो घरातून हलायचं नावच घेत नाहीयेत. झालं आता रिसेप्शन, हनीमूनला पण जाऊन आलो. आता का ठाण मांडून बसलेत घरी कळत नाहीये, दक्ष डोक्याला हात लावत म्हणाला. ही खरंच सिरियस गोष्ट आहे दक्ष. माझा नितीनवर जराही विश्वास नाही. तू जरा लक्ष ठेव त्याच्यावर. त्याचे इरादे ठीक दिसत नाहीत मला, कार्तिक म्हणाला. आहे कुठे तो? दक्षने विचारलं. केबिनमध्ये बसून काम करतोय. बाय द वे, त्याच्या हाताला फ्रॅक्चर कसं काय झालं? कुठं पडला वगैरे का तो? रिसेप्शनपर्यंत तर ठीकच होता. जरा जास्तच वळवळत होता हात त्याचा. जागेवर आणला, दक्ष तिरकस हसत म्हणाला. म्हणजे हे आपले प्रताप आहेत तर. चालू द्या तुमचं, मी येतो. कार्तिक दक्षच्या केबिनमधून बाहेर पडला. दक्षही त्याच्या कामात बिझी झाला. कामाच्या नादात त्याच्या लक्षात आलं नाही की दुपारनंतर नितीन ऑफिसमधून सटकलाय. गेले 2 दिवस भटकंती झाल्यामुळं दीक्षा थकली होती. जेवण वगैरे आवरून तिनं रूममध्ये येऊन मस्तपैकी ताणून दिली. बाकीचेही आपापल्या रूममध्ये आराम करत होते. एवढ्यात दीक्षाच्या रूमचा दरवाजा अलगद उघडला गेला. दक्ष नसल्यानं तिनं डोअर थोडं ओपन ठेवलं होतं. ती व्यक्ती आत आली आणि बेडवर दीक्षासमोर येऊन बसली. त्याची नजर दीक्षावरून फिरू लागली. त्याच्या नजरेत वासना भरली होती. त्यानं अलगद पुढे येऊन तिच्या चेहऱ्यावरील बट बाजूला सारली. साडीत काय सेक्सी दिसतेस दीक्षा. असं वाटतं तुला मिठीत घ्यावं. तुझे लाल ओठ, कमनीय बांधा, तुझी सेक्सी कंबर मला तुझ्याकडे अट्रॅक्ट करते दीक्षा. उफ, असं वाटतं तुझ्या. काय वाटतं तुला? मलाही कळू देत. दरवाजातून आवाज आला तसं नितीन पटकन उभा राहिला. दक्षला पाहून नितीनचे हातपाय लटपटू लागले. त्याला कळेना, तो तर दक्षच्या नकळत ऑफिसच्या बाहेर पडला होता. तरीही दक्षला या गोष्टीचा सुगावा लागलाच कसा? आजही त्याच्या मनसुब्यांवर दक्षने पाणी फिरवलं होतं. दक्ष, किती ओरडतोयस? झोपू दे ना. दीक्षा कानावर पिलो घेत म्हणाली. तिला माहीतच नाही की नितीनही त्या रूममध्ये आहे. खड्ड्यात गेली तुझी झोप.
मूर्ख मुली, उठ पहिले उठ, चल उठ. दक्षने तिला हलवलं. काय आहे? दीक्षा दक्षवर ओरडत म्हणाली. तेवढ्यात तिचं लक्ष शेजारी उभ्या असलेल्या नितीनवर गेलं. तशी ती गडबडली. हा हा इथे काय करतोय? दीक्षा पटकन साडी सरळ करत म्हणाली. दीक्षा, तूच फोन करून बोललीस ना दक्ष नाहीये तर तू मला भेटायला ये, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून तर तू दार उघडं ठेवून झोपलेलीस ना. नितीन सगळं दीक्षावर ढकलून मोकळा झाला. दीक्षा डोळे विस्पारून नितीनकडे पाहत राहिली. दक्ष हा खोटं बोलतोय, मला माहीतही नव्हतं हा रूममध्ये कधी आणि कसा आला. दीक्षानं समजावण्याचा प्रयत्न केला. शटअप, जस्ट शटअप. दक्ष तिच्यावर ओरडला तशी ती दचकली. आणि तू 5 मिनिटाच्या आत इथून रफादफा व्हायचं, नाहीतर धक्के मारून हाकलून देईन मी तुला. परत या बेडरूममध्ये पाय ठेवायचा नाही. दिस इज माय बेडरूम अँड शी इज माय वाईफ. यू बेटर कीप दिस इन माइंड. दक्ष दीक्षाला मिठी तोडत म्हणाला. त्याचं ते शौर्य रूप पाहून दीक्षा चांगलीच घाबरली होती. नितीनची काही वेगळी अवस्था नव्हती. तो पटकन तिथून पळून गेला. तो गेला तसं दक्षने धाडकन दरवाजा लावून घेतला आणि दीक्षाकडे मोर्चा वळवला. झोपताना दरवाजा बंद करून झोपावं एवढेही मॅनर्स नाही आहेत का तुला, की मुद्दाम दरवाजा उघडा ठेवून झोपली होतीस? दक्षने दीक्षावर नजर रोखली. दक्ष, काय बोलतोयस तू? मला खरंच माहीत नव्हतं हा असा रूममध्ये घुसेल म्हणून. ओ कम ऑन दीक्षा, मला इतकंही मूर्ख समजू नकोस. मी जवळ घेतलं की तुला त्रास होतो ना. पण मग परवा तो नितीन तुझ्या पाठीवरून हात फिरवत होता, ते तुला खूप आवडलं होतं का? तेव्हा काय झालं होतं? परवा मार्केटमध्ये तर झाशीची राणी बनून त्या परक्या मुलाला धुवायला निघाली होतीस. मग त्या दिवशी काय हात लुळे पडले होते का तुझे? दक्ष तिच्यावर डाफरत म्हणाला. दक्ष, शुद्धीवर ये. काय बरळतोयस तू? मला एवढं बोलताना हे विसरलायस की तूच याला माझ्या आयुष्यात पाठवलेलंस ना. मग आता का माझ्यावर इतका चिडतोयस? हे बघ, मी त्याला इथं बोलावलं नव्हतं. तो इथे का आला होता मला माहीत नाही, दीक्षा म्हणाली. पण मला माहिती आहे. तो ना माझ्या ब्युटिफुल हॉट सेक्सी वाईफसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला आला होता. तिच्या सर्वांगावरून त्याची घाणेरडी नजर फिरत होती. अजून काही ऐकायचं आहे बायको? दक्ष आवाजात जरब आणत म्हणाला. दीक्षा काही बोलणार तोच. दक्ष, अनुराधाबाईंनी हाक मारली तसं दक्षने स्वतःला नॉर्मल केलं आणि तो ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेला. दीक्षा मात्र हवालदिल होऊन बेडवर बसून राहिली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. नितीन खरंच असं वागत होता? हा खरंच माझा नितीन आहे ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करायचे? नितीननं आज पण सगळं माझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला. दक्ष सोडून दुसरं कुणी बेडरूममध्ये आलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं? त्यांनी जर नितीनच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर? या विचारानंच दीक्षा अस्वस्थ झाली. जे घडलं ते फारच विचित्र होतं. दीक्षा विनाकारण यात भरडली जात होती. रात्रीचे 9:30 वाजले तरी दक्ष घरी आला नव्हता. दीक्षा, अगं दक्ष अजून नाही आलाय. तुला काही बोलला होता का तो? आत्यांनी काळजीनं विचारलं. आत्या, कामात असेल तो. तुम्ही सगळे जेवून घ्या ना, तो येईलच इतक्यात, दीक्षा म्हणाली. आत्या, वहिनी बरोबर बोलतीये. आपण जेवायला सुरुवात करू. मला तर कडकडून भूक लागली आहे, नितीन निर्लज्जपणे म्हणाला. नितीनचं बिहेवियर पाहून दीक्षा चाट पडली. किती हा निर्लज्जपणा. काम करून सवरून हा माणूस मी काही केलंच नाही अशा आविर्भावात वागतोय. जरा तरी लाज असेल की नाही, दीक्षा मनातल्या मनात म्हणाली. तिची नितीनकडे नजर गेली. तो तिलाच ताडत होता. आता मात्र तिला तिथे थांबवेना. आई, मी जरा दक्षला कॉल करून आले. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या. मी दक्ष आल्यावर जेवेन, दीक्षा म्हणाली. बरं चालेल, आई म्हणाल्या. दीक्षा दक्षला कॉल करायच्या बहाण्यानं वर रूममध्ये निघून गेली. कितीतरी वेळ ती तिकडेच बसून राहिली होती. तिला परत खाली जाऊन नितीनला फेस करायचं नव्हतं. आधीच दुपारचा प्रसंग तिच्या डोक्यातून जात नव्हता. इकडे सगळ्यांचं जेवण उरकत आलं तरी दक्षचा पत्ता नव्हता. इतक्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. दक्ष निर्विकार चेहऱ्यानं आत निघून आला. दक्ष, चल बाळा, लवकर फ्रेश होऊन ये. येताना दीक्षालाही घेऊन ये. बिचारी तुझ्यासाठी जेवायची थांबली आहे, अनुराधा म्हणाल्या. हो आई, आलोच. दक्ष चेंज करायला निघून गेला. दक्ष रूममध्ये आला तेव्हा दीक्षा कसल्याशा विचारात हरवली होती. त्याला आलेलं पाहून ती उठून उभी राहिली. आलास तू? उशीर झाला का? दीक्षा काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. तुला हिशोब द्यायचा का मी आता माझ्या प्रत्येक मिनिटाचा? दक्ष कुत्सितपणे म्हणाला. तसं नाही. देन माइंड युअर ओन बिझनेस दीक्षा.
दक्ष रूडली म्हणाला आणि फ्रेश व्हायला गेला. थोडा वेळ दोघेही खाली निघून आले. जेवताना दोघेही शांत शांत वाटत होते. दक्ष, उद्यापासून दीक्षा ऑफिसला येणार आहे, तर तू तिला तुझ्यासोबत गाडीनं घेऊन जात जा. तसंही एकाच ठिकाणी जायचं आहे तुम्हाला. अनुराधांनी विषय काढला. आई, मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे, दक्ष खात म्हणाला. बरं ठीक आहे, मग नितीन तिला घेऊन जाईल. अनुराधाबाई सहज बोलून गेल्या. त्यांचं बोलणं ऐकून दक्षच्या हातातला घास तसाच राहिला. दीक्षाही त्याच्याकडे पाहत होती. तिला धाकधूक होतीच तो काय म्हणेल त्याची. नितीन मात्र गालातल्या गालात हसत होता. दक्षने जेवता जेवता एक फोन फिरवला. कार्तिक, दक्ष बोलतोय. हां दक्ष, बोल ना. उद्या सकाळी ऑफिसला जाताना तू दीक्षाला पिकअप कर. आणि हो, दुपारी ब्रेकमध्ये दीक्षाला घेऊन शोरूममध्ये जा आणि तिच्या आवडीची कार बुक कर. एम आय क्लिअर? ओके शुअर, मी उद्याच करतो. गाडीची डिलिव्हरी लवकरात लवकर मिळाली पाहिजे. तोपर्यंत तू दीक्षाला पिक करायचं आणि घरी आणून सोडायचं. ओके चालेल. दक्षने कॉल कट केला आणि तो जेवायला सुरुवात केली. दीक्षा तर मान खाली घालून जेवत होती. दक्ष अजूनही रागात आहे हे त्याच्या कृतीवरून समजत होतं. दक्ष, घरात 3-3 गाड्या असताना काय गरज होती तिच्यासाठी गाडी बुक करायची? नितीनच्या आईनं नाक खुपसलं. मावशी, मी माझ्या बायकोसाठी काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवणार. बरोबर ना? आणि तसंही 3ही गाड्या एंगेज असतात आणि ती माझी बायको आहे, सो तिला तिची गाडी हवीच. ओ, मग आता बायकोसाठी गाडी बुक केलीच आहेस तर आता ड्रायव्हरही ठेव. मावशींनी टोमणा मारला. त्याची गरज नाही आहे. माझ्या बायकोला गाडी चालवता येते. 2 दिवस ट्रॅफिकमध्ये गाडी चालवली की होईल सवय तिला, दक्ष म्हणाला. हिला कार पण चालवता येते? मला तर कधीच सांगितलं नाही. बाईक चालवते, कार चालवते, अजून काय काय करते ही बाया, नितीन विचार करत स्वतःशीच म्हणाला. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे, आत्या म्हणाल्या. दीक्षा, आवरलं की निघून ये. उद्यापासून ऑफिसला जायचे. मला लेट आलेला आवडत नाही, दक्ष उठत म्हणाला. हो आलेच, दीक्षा म्हणाली. किचनमधलं सगळं आवरून दीक्षा रूममध्ये निघून आली तेव्हा दक्ष लॅपटॉपवर काम करत होता. किती वर्कोहोलिक आहे हा माणूस. बघावं तेव्हा काम काम आणि काम. झोपतो तेवढीच काय तो शांत असतो. दीक्षा त्याच्याकडे बघत विचार करत होती. मला ताडून झालं असेल तर चेंज करून ये आणि झोप, दक्ष म्हणाला. दीक्षा जायला वळली. वन मोर थिंग, काही गरज नाही आहे साडी नेसून सभ्यतेचा आव आणत फिरायची. तुला हवे ते कपडे घालू शकतेस तू, फक्त अंग झाकलं जाईल एवढं बघा, दक्ष तिरकसपणे म्हणाला. ते थँक्स गाडीसाठी. मी तुझे पैसे फेडेन इन्स्टॉलमेंटमध्ये पगारातून, दीक्षानेच विषय काढला. मी मागितलेत तुझ्याकडे? मला न मागता सल्ले आणि पैसे दोन्हीही दिलेले आवडत नाहीत. कीप दिस इन माइंड, दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. काय विचित्र आहे हा, पक्का फिजिकल आहे. दीक्षा त्याच्याकडे बघत विचार करत होती. मला स्कॅन करून झालं असेल तर गेलीस तरी चालेल, दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. तशी दीक्षा आत निघून गेली. चक्रम पोरगी, त्या नितीनच्या तर खलबत्त्यात घालून कुठलं पाहिजे साल्याला. कसा आपापल्या नजरेनं पाहत होता दीक्षाकडे. त्याची सोय लावलीच पाहिजे दक्ष. पण तुला काय एवढी काळजी वाटते तिची? का म्हणजे काय, बाकी काहीही असो, तिची जबाबदारी आहे माझ्यावर. दक्ष महाराज परत दीक्षा या गहन विषयात अडकले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.